नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त. चला तर मग आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे, तोही नव्या चॅप्टरसोबत, जो की आहे ॲसिड, बेस अँड सॉल्ट. हा व्हिडिओ वन शॉट असणार आहे. याच्यामध्ये तुमच्या सर्व काही कन्सेप्ट एकाच व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जाणार आहेत. NCERT असेल किंवा स्टेट बोर्ड असेल, या दोन्हींचा स्टडी करून मी हा प्रॉपरली व्हिडिओ बनवला आहे. सुरू करूया आज आपला व्हिडिओ. दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला माहीतच असेल, टोमॅटो, लिंबू, सोडा, दही, चिंच, मीठ यांची चव कशी असते रे? कुछ खट्टा कुछ मीठा. म्हणजे लाइफ में कुछ तो खट्टा होना चाहिए, कुछ मीठा होना चाहिए, तभी तो जिंदगी में मजा आता है ना. तसंच आज आपण ॲसिड आणि बेस ह्या दोन्हीचा ताळमेळ करत आज आपण बघणार आहोत ॲसिड बेसचं इंट्रोडक्शन, इंडिकेटर म्हणजे काय, प्रॉपर्टीज ऑफ ॲसिड अँड बेस आणि pH आणि युनिव्हर्सल इंडिकेटर म्हणजे काय बघणार आहोत. तर सुरू करूया. ॲसिड म्हणजे असे केमिकल जे पाण्यात टाकल्यानंतर पॉझिटिव्हली आयन्स तयार होतात. आणि ते पॉझिटिव्हली आयन्स कोणते असतात? तर ते H+ आयन्स असतात. अ सबस्टन्स दॅट गिव्ज H+ aqueous as the only positively ions in aqueous solution. aqueous सोल्युशन म्हणजे आपलं वॉटरचं सोल्युशन. असे केमिकल जे पाण्यात टाकल्यानंतर पॉझिटिव्हली आयन्स तयार होतात त्याला आपण काय म्हणतो? ॲसिड म्हणतो. तर ॲसिड जनरली कसे असतात रे? सोर इन टेस्ट. आणि ज्यावेळेस आपण ॲसिडमध्ये ब्ल्यू लिटमस पेपर डीप करतो त्यावेळेस त्याचा रंग रेड होतो. काही एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवणं मस्ट आहे, जसे की हायड्रोक्लोरिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड. लेमनमध्ये सिट्रिक ॲसिड असतं, चिंचमध्ये टार्टारिक ॲसिड असतं, टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक ॲसिड असतं, आवळामध्ये ॲस्कॉर्बिक ॲसिड असतं आणि विनेगारमध्ये ॲसिटिक ॲसिड असतं. अँड स्टिंग असते त्याच्यामध्ये फॉर्मिक ॲसिड असतं. तर पुढे बघूया आपण बेस. ॲसिड म्हणजे काय सांगितलं होतं? पाण्यात टाकल्यानंतर H+ आयन्स तयार होतात. तर बेस म्हणजे असे केमिकल जे पाण्यात टाकल्यानंतर OH- आयन्स इन्क्रीज होतात, यांना आपण म्हणतो बेस. अ सबस्टन्स विच इन्क्रीजेस OH- आयन्स इन ॲक्वस सोल्युशन. असे केमिकल जे पाण्यात टाकल्यानंतर OH- आयन्स इन्क्रीज होतात त्याला आपण बेस म्हणतो. बेस जनरली कसे असतात रे? तर बेस आर बिटर इन टेस्ट. आणि ज्यावेळेस आपण बेसला हातात घेतो त्यावेळेस तो एकदम गुळगुळीत लागतो, त्याचं नेचर सोपी असतं. ज्यावेळेस आपण बेसमध्ये रेड लिटमस पेपर हा डीप करतो त्यावेळेस तो ब्ल्यू लिटमस पेपरमध्ये कन्व्हर्जन होतं. काही एक्झाम्पल लक्षात ठेवूया, जसे की पोटॅशियम हायड्रॉक्साईड, सोडियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम ऑक्साईड आणि मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. समजलं सर्वांना? ॲसिड म्हणजे असे केमिकल जे पाण्यात टाकल्यानंतर H+ आयन्स तयार होतात त्यांना आपण ॲसिड म्हणतो. तर बेस म्हणजे असे केमिकल ज्यांना आपण पाण्यात टाकल्यानंतर OH- आयन्स तयार होतात त्यांना आपण बेस म्हणतो. यानंतर आपण बघूया इंडिकेटर. इंडिकेटर म्हणजे असे केमिकल जे आपल्याला सांगतात की ॲसिड कोणते आहेत आणि बेस कोणते आहेत. टेल whether a substance is acid or base. इंडिकेटर हे दोन प्रकारचे इंडिकेटर असतात, ऑर्गॅनिक इंडिकेटर आणि सिंथेटिक इंडिकेटर. तर लिटमस ज्यावेळेस आपण बेसमध्ये डीप करतो त्यावेळेस ब्ल्यू कलर येतो आणि ॲसिडमध्ये डीप केल्यानंतर रेड कलर येतो. टर्मरिक इंडिकेटर ज्यावेळेस आपण बेसमध्ये डीप करतो त्यावेळेस रेड कलर येतो आणि ॲसिडमध्ये डीप केल्यानंतर येल्लो कलर येतो. तसेच फिनॉप्थेलिक इंडिकेटर बेसमध्ये टाकल्यानंतर पिंक कलर येतो आणि ॲसिडमध्ये टाकल्यानंतर कलरलेस होतो. मिथाइल ऑरेंज बेसमध्ये येल्लो होतो आणि ॲसिडमध्ये रेड होतो. तर हे सर्व लक्षात कसं ठेवायचं यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे. लेबर ट्राय पॉपकॉर्न विथ मेयर.
लेबर ट्राय पॉपकॉर्न विथ मेयर. इंडिकेटर हे खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही हे पाठच करून ठेवा. यानंतर आपण बघणार आहेत ऑल फॅक्टरी इंडिकेटर. ऑल फॅक्टरी इंडिकेटर म्हणजे असे इंडिकेटर जे स्मेलवरून सांगतात ॲसिड कोणते आहे आणि बेस कोणते आहे. तर ऑल फॅक्टरी इंडिकेटरमध्ये 3च एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, ऑनियन, व्हॅनिला इसेन्स आणि क्लोव्ह ऑइल. लक्षात ठेवायचं कसं आहे तर ह्यासाठी पण एक छोटीशी ट्रिक आहे. ऑल फॅक्टरी कंपनी आहे, ऑल फॅक्टरी नावाची कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये तुम्ही व्हॅनिला आईस्क्रीम खात आहात आणि व्हॅनिला आईस्क्रीमवर कांदा, लवंग टाकून खात आहात. आठवा. मग कोणकोणते आहेत? व्हॅनिला इसेन्स, ऑनियन आणि क्लोव्ह ऑइल. हे 3साठीच आपण ऑल फॅक्टरी इंडिकेटर यूज करतो. रिटेन स्मेल इन ॲसिड, तर ॲसिडमध्ये स्मेल येतो तर बेसमध्ये स्मेल येत नाही. लुजेस स्मेल इन बेस, बेसमध्ये स्मेल येत नाही. यानंतर ॲसिड इन वॉटर. ॲसिडची रिॲक्शन वॉटरसोबत झाल्यानंतर काय होतं? ज्यावेळेस आपण वॉटरमध्ये ॲसिड टाकतो त्यावेळेस काय होतं? H+ आयन्स तयार होतात. ॲसिड प्रोड्युसेस H+ आयन्स इन ॲक्वस सोल्युशन. हायड्रोक्लोरिक ॲसिडची रिॲक्शन आपण वॉटरसोबत केली तर आपल्याला त्याच्यापासून हायड्रोनियम आयन्स तयार होतात. H+ ऑफ ॲसिड कंबाईन विथ वॉटर टू फॉर्म हायड्रोनियम आयन. We say acid gives hydronium ion or H+ ion. These H+ ion or hydronium ion gives common properties to all acid. तर ॲसिड काय करतात? ज्यावेळेस आपण वॉटरमध्ये टाकतो त्यापासून आपल्याला H+ आयन्स तयार होतात आणि हे जे H+ आयन्स आहेत हे काय करतात तर पूर्ण ॲसिडच्या प्रॉपर्टीज सांगतात. यानंतर आपण बघणार आहोत HCl गॅस कसा तयार होतो. तर ज्यावेळेस सोडियम क्लोराईड आणि सल्फ्युरिक ॲसिड यांची रिॲक्शन आपण करतो त्यावेळेस Na2SO4 आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार होतं. ज्यावेळेस आपण HClमध्ये ड्राय ब्ल्यू लिटमस पेपर टाकतो त्यावेळेस कोणताही कलर चेंज होत नाही. तर या उलट ज्यावेळेस आपण हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये मॉइस्ट ब्ल्यू लिटमस पेपर टाकतो त्यावेळेस त्याचा कलर चेंज होऊन रेड कलर होतो. ज्यावेळेस आपण हायड्रोक्लोरिक ॲसिडची रिॲक्शन ही वॉटरसोबत करतो त्यापासून आपल्याला काय भेटतं? हायड्रोनियम आयन्स तयार होतात. यानंतर बघणार आहोत बेस इन वॉटर. तर बेसची रिॲक्शन वॉटरसोबत झाल्यानंतर काय तयार होतं? आपण मगाशी बघितले काय तयार होतं तर OH- आयन्स तयार होतात. बेस इंक्रीजेस OH- आयन्स इन वॉटर. बेस इंक्रीजेस OH- आयन्स इन वॉटर. ज्यावेळेस सोडियम हायड्रॉक्साईडची रिॲक्शन ही वॉटरसोबत केली जाते त्यावेळेस Na+ आणि OH- हे काय आयन्स वेगवेगळे होतात. तसेच ज्यावेळेस पोटॅशियम हायड्रॉक्साईडची रिॲक्शन ही वॉटरसोबत केली जाते त्यावेळेस K+ आणि OH- आयन्स हे वेगवेगळे होतात. तर अल्कलीज. अल्कलीज म्हणजे सम बेसेस आर वॉटर सोल्युबल, दीज आर कॉल्ड अल्कलीज. बेस अल्कलीज म्हणजे असे काही बेस जे वॉटरमध्ये सोल्युबल असतात त्यांना आपण म्हणतो अल्कलीज. तर याच्यामध्ये सोल्युबल म्हणलं की 3 लक्षात ठेवायचे, सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि अमोनियम हायड्रॉक्साईड. यानंतर पार्शियली सोल्युबल काय आहेत आणि काही सोल्युबलच होत नाहीत. पार्शियली सोल्युबल असलेले मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, बॅरियम हायड्रॉक्साईड हे पार्शियली सोल्युबल आहेत म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये सोल्युबल होतात. पण असे पण काही बेस आहेत जे सोल्युबलच होत नाहीत जसे की झिंक हायड्रॉक्साईड, फेरस हायड्रॉक्साईड आणि कॉपर हायड्रॉक्साईड. यानंतर डायल्युटिंग ॲसिड. ॲसिडमध्ये वॉटर टाकायचं की वॉटरमध्ये ॲसिड टाकायचं माहीत आहे का तुम्हाला? चला जाणून घेऊया आपण.
ॲसिड प्लस वॉटर इज हायली एक्झोथर्मिक. जर आपण ॲसिड आणि वॉटरची रिॲक्शन केली तर ही कशी असती? हायली एक्झोथर्मिक रिॲक्शन असती. कशामुळे? इफ वॉटर इज ॲडेड टू अ कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड, द हीट जनरेटेड मे कॉज द मिक्सचर टू स्प्लॅश out and cause burns. The glass container can also break due to heat given out. ज्यावेळेस तुम्ही ॲसिडमध्ये वॉटर टाकतात त्यावेळेस स्फोट देखील होऊ शकतो, कारण ॲसिड आणि वॉटरची रिॲक्शन ही कशी आहे? हायली एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. जर तुम्ही बघितलं असेल सोडियम मेटलसोबत वॉटरची रिॲक्शन झाली तर काय होतं? तर ब्लास्ट होतो. नेव्हर ॲड वॉटर टू ॲसिड. तर काय करायचं आहे आपल्याला? ॲसिडमध्ये वॉटर टाकायचं आहे का? नाही, तर आपल्याला वॉटरमध्ये ॲसिड टाकायचं आहे. ऑलवेज ॲड ॲसिड स्लोली टू वॉटर विथ कॉन्स्टंट. ऑलवेज ॲड ॲसिड स्लोली टू वॉटर विथ कॉन्स्टंट स्टरिंग. तर आपल्याला काय करायचं आहे? स्टरिंग चालू ठेवत ठेवत वॉटरमध्ये आपल्याला ॲसिड टाकायचं आहे. ॲसिडमध्ये वॉटर नाही टाकायचं. ह्याची ट्रिक छोटी लक्षात ठेवा. ऑल इज वेल. ए म्हणजे ॲसिड, आय म्हणजे इन आणि डब्ल्यू म्हणजे वॉटर. असंच ऑल इज वेल. यानंतर ॲसिड अँड अल्कलीज यामधील आपण इलेक्ट्रिक करंट पाहणार आहोत. इलेक्ट्रिक करंट थ्रू द सोल्युशन इज कॅरीड बाय आयन्स. इलेक्ट्रिक करंट हा आयन मार्फत फ्लो होत असतो. ज्यावेळेस आपण सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि ॲसिटिक ॲसिड घेतो, यांच्यामध्ये तयार झालेल्या आयन्समुळे यांच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट हा फ्लो होतो. तसेच काही बेसमध्ये सुद्धा करंट फ्लो होतो, जसे की सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि अमोनियम हायड्रॉक्साईडमध्ये त्यांच्यामध्ये जे काही आयन्स जनरेट झाले त्यांच्यामुळे काय होतो? तर इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो. तसेच ग्लुकोज आणि अल्कोहोल हे महत्त्वाचे आहेत. यांच्याकडे हायड्रोजन आहे पण ते आयन्स तयार करत नाहीत, त्याच्यामुळे त्याच्यातून त्यांच्यात करंट फ्लो होत नाही. नंतर रिॲक्शन ऑफ ॲसिड विथ मेटल. ॲसिड आणि मेटलची रिॲक्शन बघूया. मेटल्स अबाव हायड्रोजन इन ॲक्टिवली सेरीज डिस्प्लेस हायड्रोजन फ्रॉम ॲसिड. ज्यावेळेस मेटल आणि ॲसिडची रिॲक्शन होते त्यापासून आपल्याला साल्ट आणि हायड्रोजन गॅस बाहेर पडतो. एक्झाम्पल मॅग्नेशियम. मॅग्नेशियमची रिॲक्शन जर आपण हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत केली तर त्यापासून आपल्याला मॅग्नेशियम क्लोराईड तयार होतं आणि हायड्रोजन आयन बाहेर पडतात. ज्यावेळेस मॅग्नेशियम आणि हायड्रोक्लोरिक ॲसिडची रिॲक्शन होत असते त्यावेळेस बबल्समधून हायड्रोजन गॅस हा बाहेर पडतो. रिॲक्शन ऑफ बेस विथ मेटल. ज्यावेळेस मेटलची रिॲक्शन ही बेससोबत होत असते त्यापासून आपल्याला साल्ट प्लस हायड्रोजन गॅस भेटतो. एक्झाम्पल ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमची रिॲक्शन सोडियम हायड्रॉक्साईडसोबत झाली तर त्यापासून आपल्याला सोडियम ॲल्युमिनेट हे सॉल्ट भेटतं आणि हायड्रोजन गॅस बाहेर पडतो. तर सोडियम हायड्रॉक्साईड हा बेस आहे आणि सोडियम ॲल्युमिनेट हे सॉल्ट आहे. यानंतर ॲसिडची रिॲक्शन ही मेटल कार्बोनेटसोबत झाल्यानंतर तयार काय होते बघूया. मेटल कार्बोनेटसोबत ॲसिडची रिॲक्शन झाल्यानंतर सॉल्ट प्लस वॉटर आणि बाहेर कार्बन डायऑक्साईड गॅस पडतो. एक्झाम्पल कॅल्शियम कार्बोनेटची रिॲक्शन हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत झाली तर त्यापासून कॅल्शियम क्लोराईड तयार होतं आणि वॉटर प्लस कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर पडतो. नेक्स्ट झिंक कार्बोनेटची रिॲक्शन सल्फ्युरिक ॲसिडसोबत झाली तर त्यापासून आपल्याला झिंक सल्फेट भेटतं आणि वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतं. यानंतर न्यूट्रलायझेशन. ज्यावेळेस ॲसिड आणि बेस एकमेकांशी रिॲक्ट होतात त्यापासून आपल्याला सॉल्ट आणि वॉटर भेटतं. ह्या पूर्ण प्रोसेसला आपण म्हणतो न्यूट्रलायझेशन. ॲसिड अँड बेस रिॲक्ट टू गिव्ह सॉल्ट, वॉटर अँड हीट.
ज्यावेळेस ॲसिड आणि बेसची रिॲक्शन होते त्यापासून आपल्याला सॉल्ट आणि वॉटर भेटतं. ह्या पूर्ण प्रोसेसला आपण म्हणतो न्यूट्रलायझेशन. नेक्स्ट आहे स्ट्रेंथ ऑफ ॲसिड अँड बेस. तर ॲसिड हे 2 प्रकारचे असतात, वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग ॲसिड. तसेच बेस पण 2 प्रकारचे असतात, स्ट्रॉंग बेस अँड वीक बेस. स्ट्रॉंग ॲसिड 3 लक्षात ठेवा, सल्फ्युरिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड. गिव्ज मोर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन. यांच्याकडे खूप जास्त प्रमाणामध्ये H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन राहतं. नंतर वीक ॲसिड. वीक ॲसिड म्हणजे असे ॲसिड की आपला H+ आयन इझिली लूज करू शकतात. जनरली वीक ॲसिड हे आपल्याला नॅचरली भेटतात, जसे की ॲसेटिक ॲसिड, सिट्रिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड, कार्बोनिक ॲसिड. यांच्याकडे कमी प्रमाणामध्ये H+ आयन्स असतात. नंतर स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग बेस म्हणजे असे बेस ज्यांच्याकडे खूप जास्त प्रमाणामध्ये OH- आयनचं कॉन्सन्ट्रेशन असतं. एक्झाम्पल सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड. तसेच वीक बेस. वीक बेस म्हणजे ज्यांच्याकडे कमी प्रमाणामध्ये OH- आयनचं कॉन्सन्ट्रेशन असतं. एक्झाम्पल कॉपर हायड्रॉक्साईड, फेरस हायड्रॉक्साईड आणि झिंक हायड्रॉक्साईड. यानंतर युनिव्हर्सल इंडिकेटर. युनिव्हर्सल इंडिकेटर म्हणजे सबस्टन्स विच डिफेक्ट नेचर ऑफ केमिकल ॲज ॲसिड ऑर बेस अँड अल्सो मेजर स्ट्रेंथ ऑफ इट. तर युनिव्हर्सल इंडिकेटर आपल्याला सांगतं की स्ट्रॉंग ॲसिड कोणते आणि वीक ॲसिड कोणते. एक्झाम्पल pH पेपर. pH पेपर हा 0 to 14 मध्ये असतो आणि तो सोल्युशनमध्ये H+ आयन्स किती आहे किंवा OH- आयन किती आहे हे मेजर करण्याचं काम pH पेपर करत असतो. जर pH हा <7 असेल तर ते ॲसिडिक असतं, pH ॲक्युरेट 7 असेल तर न्यूट्रल असतं आणि pH <7 असेल तर बेस असतं. मोर H+ ॲक्वस कॉन्सन्ट्रेशन, लोअर pH अँड मोर ॲसिडिक. जर जास्त प्रमाणामध्ये H+ आयन असेल आणि pH हा कमी असेल तर तो जास्त ॲसिडिक असतो. आय होप संपूर्ण चॅप्टर तुम्हाला समजला असेल. जर कोणाला काही डाऊट असेल तर त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.